जसं तुम्हाला माहित आहे की टाइम मॅनेजमेंट का महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय की तुम्ही ते अप्लाय कसं करताय. थोडंसं कालच्या व्हिडिओचं आपण रिव्हिजन करूया आणि मग सुरुवात करूया. तर मग काल आपण काय बोललो की 24 तास, दिवसातले 24 तास तुमच्या लाईफमध्ये का महत्वाचे आहेत आणि ते कसे आपण यूज करू शकतो. वेस्टेज जास्त आहे, यूज कमी आहे. त्याच्यासाठीच आपण काय केलेलं, 24 तासाचे 2 पार्ट केलेले. एक 12 तासाचा आणि दुसरा पण 12 तासाचा. पहिले 12 तास हे तुमचे स्वतःचे असणार आहेत आणि उरलेला जो 12 तासाचा वेळ असणार आहे तो तुम्ही यूज करायचा आहे तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या लाईफसाठी. सगळं आपण काल त्याच्यावर बोललेलं आहे. पण नुसतं टाइमचा विचार करून आता चालणार नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण काय बोललोय, फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर ग्रोथ. ग्रोथचा अर्थ नुसतं टाइम मॅनेजमेंट करणे किंवा तुमची कामं तुमच्या वेळेवर करणे करणे हे उद्देश नाही त्याचा. त्याचा उद्देश असा पण आहे की तुमचा जो गोल आहे तो तुम्ही ठरवलेल्या टाइम मध्ये कम्प्लीट करणे. तसाच विषय आजपर्यंत आपण दिवसावर बोलत होतो, कदाचित आज थोडंसं आपल्याला पुढे जायची गरज आहे. तर असं समजा की तुम्हाला एक इन्व्हिटेशन आलेलं आहे, ताज हॉटेल मधून ते इन्व्हिटेशन आलंय असं आपण एक सपोज करूया फक्त. ठीक आहे. आणि त्या इन्व्हिटेशन मध्ये तुम्ही एक त्याची लाईक एक VIP गेस्ट किंवा तुम्ही खूप मोठे गेस्ट आहात त्या फंक्शनसाठी किंवा जे काय असेल त्यासाठी. मग ऑफकोर्स इन्व्हिटेशन तर आलंय, तुम्हाला तर जायचंच आहे. आणि त्या इन्व्हिटेशन मध्ये जेनं तुम्हाला बोलवलंय तो तुमचा सगळं खर्च करणार आहे. ठीक आहे. तुमचा येण्यापासून तिथे राहण्यापर्यंत तुमचा खायचा वगैरे सगळा खर्च तोच करणार आहे. कोण नाही म्हणणार आहे या गोष्टीसाठी मला सांगा. ऑफकोर्स मी तर असेल तर मी तर ऑफकोर्स जाणार. पण कसं आहे बघा, तुम्हीच विचार करा. तुम्ही आता मी सिंधुदुर्गात राहतो, तर तिथून सिंधुदुर्गापासून ताज हॉटेल म्हणजे मुंबईत जायला पाहिजे मला, तिथपर्यंतचा खर्च ती कंपनी करेल किंवा तो जो माणूस असेल तो करणार. तुमच्यासाठी लक्झरियस गाडी येणार, तुम्ही जाणार, तुम्ही तिथे 2 दिवस राहणार. ताज हॉटेलचा एका दिवसाचा जे स्टेचा जो खर्च आहे तो जवळपास 30 ते 40 हजारच्या मध्ये आहे. 2 दिवस तुम्ही राहणार म्हणजे तो जवळपास 80 हजार पर्यंत पोहोचणार. पण हाच विचार जेव्हा आपण स्वतःसाठी करायला जातो तेव्हा कदाचित आपण चुकतो. जर तुमच्या मनासाठी किंवा तुम्हाला स्वतःला जर तिथे जाऊन राहायचं असेल तर तुम्ही हाच विचार 2 वेळा करणार. तुम्ही मे बी जाणार पण नाही का, 80 हजार रुपये खर्च आहे त्याचा. गेस्टने बोलवलंय, तुम्ही नक्कीच जाल, तुम्ही तिथे जाऊन ती वाईब घ्याल, तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल वगैरे. पण जेव्हा आपण स्वतःसाठी म्हणतो की आपण जाऊया, तेव्हा आपण खर्च हा शब्द डोक्यात घेतो किंवा आपल्या डोक्यात एकच येतं की किती खर्च होईल. हाच खर्च तुमच्या ग्रोथशी रिलेटेड आहे. हाच खर्च तुम्हाला थांबवतो तुमच्या ग्रोथसाठी. जेव्हा गोल किंवा एम हा शब्द आपण म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो, हा एक जॉब मला पाहिजे किंवा मी एक बिझनेस करणार आहे. ठीक आहे. पण त्या जॉबचं तुम्हाला डेफिनेशनच माहित नाही. तुम्ही जस्ट वर्ड वर्ड म्हणत असता की मी जॉब करणार आहे, मी बिझनेस करणार आहे, बस. पण जेव्हा तुम्ही कम्पेअर करता ना की तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही किती त्या जॉबसाठी प्रिपेअर करायला पाहिजे किंवा किती बिझनेससाठी प्रिपेअर करून ते करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते अफोर्ड व्हायला पाहिजे. नॉर्मली कोण पण बोलेल की मला लाईक फॉर एक्झाम्पल मला गाड्या आवडतात. ठीक आहे. मग मी उद्या जाऊन एक फॉर्च्युनरचा विचार करतोय, मी जाऊन कुठेतरी लेक्ससचा विचार करतोय. पण हा विचार नुसता उपयोगाचा नाही. एक लेक्सस घ्यायला पण जवळपास त्या गाडीची किंमत एक 80-90 किंवा 1 करोड पर्यंत असेल. नुसता 1 करोडचा विचार करून मला चालणार नाही. त्याचा त्या गाडीचा मेंटेनन्स आला, समजा त्या गाडीला कधी काय झालं, स्क्रॅचेस आले, काय पेंटचं वगैरे कामलं तर ते मला करायला पाहिजे, मेंटेनन्सचं काम मला करायला पाहिजे. ह्याचाच अर्थ काय की तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे ते वाढवायला शिकायला पाहिजे. ठीक आहे. नुसतं तेवढं ठेवून चालणार नाही. आपण आतापर्यंत काय शिकलोय, टाइम कसं मॅनेज करायचं आणि आपण कसं चालायला पाहिजे. पण तुम्हाला तुमचं टार्गेट कोणीच सांगितलं नाही अजून. तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या मनालाही माहिती आहे की तुम्हाला काय करायचं आहे, पण तुम्ही कधी कम्पेअरच केलं नाही. तुमची स्वप्न इथे थांबली आहेत. ठीक आहे. आणि तुमचे एफर्ट्स इथेच आहेत. तुम्ही नुसतं म्हणता की तुम्हाला तुमची स्वप्न अचीव करायची, पण तुमचे एफर्ट्स इथेच थांबतात, त्याच्यावरती जातच नाही. याचं एकच रिझन आहे की आपण आळसपणा करतो, लेझीनेस. आत्ता पण तुमच्याकडे वेळ आहे. ह्याच्या आधी पण 2 व्हिडिओज झालेले आहेत, जवळपास 150-200 व्ह्यूज गेलेले आहेत त्या व्हिडिओला. ठीक आहे. त्या 150 मधून 50 जणांनी तरी केलं असेल का हे? फुल स्टॉप येतो ऐकल्यावर. का? कारण मलाही माहित आहे की 150 मधून 10च करणार आहेत. कारण त्या 10 जणांना एक वे माहित नाही, तो वे माहित करून दिलाय. इवन मलाही तो वे माहित नव्हता, मी माहित करून दिला स्वतःला, तोच मी तुम्हाला सांगितलाय.
तेवढं जस्ट तुम्हाला फॉलो करायचंय, बाकी काही करायचं नाही. सगळे डायरेक्शन, सगळे वे, सगळे जेवढे पॉसिबल डायरेक्शन ते मी सांगतोय तुम्हाला. आणि स्वतःसाठी पण मी अप्लाय करतोय. मला आज कळतंय की कसं करायला पाहिजे. नुसतं इन्व्हिटेशन देऊन काय तुम्ही जाल, पण तुम्ही स्वतःसाठी एवढा खर्च करायला तयार आहात काय हे बघायला पाहिजे. आणि जर आहात तरच ती चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग तुमची मोठी स्वप्न मोठीच राहणार, ते कधीच तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. जे काय तुमच्या आता डोक्यात आहे, 2 मिनिटं बाजूला ठेवा. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलंय, आज पण सांगतो. 3 व्हिडिओ झालेत, 8 दिवस होऊन गेले त्या गोष्टीला. आज पण तुमच्या डोक्यात काहीही असेल, एक पेपर आणि पेन आणि लिहा. फक्त लिहा की मला काय करायचं आहे, माझं टार्गेट आणि ते काय असेल ते. माझं टार्गेट आहे मला 1 कोटी रुपये पाहिजे, ते लिहा. माझं टार्गेट आहे मला पहिला रँक काढायचा कॉलेजमध्ये, ते लिहा. माझं टार्गेट आहे जॉबमध्ये मला 1 कोटी क्रॅक करायचे, ते लिहा. तुमची स्वप्न मॅटर करणार आहेत. ठीक आहे, एखाद्याची स्वप्न अशी पण असू शकतात की हा त्याला 10 लाख रुपये मधली पाहिजे बास. एक असंही असतो की त्याला 10,000 पण भरपूर झालं. पण ते 10,000 तरी तो अचीव्ह करतोय का, हे मला म्हणायचं आहे. ठीक आहे, तुमचं टार्गेटशी मला काही म्हणायचं नाही. प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी आहे, प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत स्वतःकडून. पण तुम्ही ते तरी अचीव्ह करताय का ऍटलिस्ट, एवढंच मला तुम्हाला म्हणायचं. आणि ते करायचं असेल त्याच्यासाठी टाइम मी सांगितलेला आहे. तुम्ही जस्ट ते फॉलो करायचं. मी पण ते फॉलो करतोय. तुमच्यात नक्की बदल दिसणार आहे. मी आज पण मागच्या व्हिडिओच घेऊन का सांगतोय, कारण ही गोष्ट सारखी सांगूनच चेंज होणार आहे. ठीक आहे, मलाही माहित आहे मी पहिल्यांदा कुठचाही मोटिवेशनल व्हिडिओ बघून नाही काय केलं. 10 व्हिडिओज, 20 व्हिडिओज, 30 व्हिडिओज बघितल्यानंतरच मला कळतं की काहीतरी आहे. कोणतरी काय कशासाठी काहीतरी मला सांगतंय, तर मी ते करणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट ट्राय द्यायला काय प्रॉब्लेम आहे. नाही झालं ते तिथे नंतरची गोष्ट. कळालं. पण एक लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठची गोष्ट रोज करताय, तर त्याच्यात सक्सेस रेट नक्कीच जास्त आहे. फेल्युअर मला माहित नाही, पण सक्सेस रेट नक्कीच जास्त आहे. जस्ट तुम्ही ट्राय करायचं, बाकी काही जास्त करायचं नाही. तुमचं एम, तुमचं टार्गेट तुम्ही लिहून ठेवायचं आहे. टाइम मॅनेजमेंट मी दिलेलं आहे, सेम नुसतं फॉलो करायचं. उठायचं आहे, मित्रांशी पण गप्पा मारायच्यात, घरातल्यांशी पण गप्पा मारायच्यात, तुम्हाला तुमचं काम पण करायचं. आपण काय करतो, दिवस आपला जातो ह्या 3 गोष्टी करण्यातच. एक गोष्ट राहते, तीच गोष्ट तुमच्या लाईफसाठी महत्वाची असते. आज ज्यांचं वय 19, 20, 21 आहे त्यांचं ठीक आहे. म्हणजे 22, 23, 24 किंवा आपण उद्या जाऊन जेव्हा आपलं वय वाढणार आहे, आपल्याला तो प्रॉब्लेम फेस करायचा नाहीये. तुम्ही बघत असाल इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्हालाही दिसतंय की काय सुरू आहे जगामध्ये. पण स्टील आपण आत्तापासूनच जर त्याच्यावर काहीतरी हातपाय मारला, तर उद्या जाऊन आपण मे बी स्टेबल राहू. मे बी हा शब्द तरी का म्हणतो, कारण तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन किती आहे. त्यात आपला लेझीनेस किती आहे हेही आपल्याला माहित आहे. आपण म्हणतो मी उद्या सकाळी उठून करीन, आज का नाही करू शकत ह्याचा आधी तुम्ही उत्तर शोधा. पण उद्या करायलाच पाहिजे हे तुम्ही डोक्यात घ्या. तर मी आता एवढंच म्हणेन की हा व्हिडिओ सुरू आहे, अजून आपण पाहिजे तर 10 ते 15 सेकंद थांबूया. 15 सेकंदचा वेळ घ्या, जावा आणि खरंच एक नोटबुक घेऊन बसा. 2 मिनिटांचा जर घेतला असाल तर जे तुम्ही लिहिलाय त्यावर थोडासा विचार करा की ते आपल्या गोल्सना मॅच करते का. ठीक आहे, आता मी जसं म्हणतोय की मला 1 करोड रुपये पाहिजे. ठीक आहे, 1 करोड साठी मला कुठेही जाऊन जॉब करायची गरज नाही. ठीक आहे, कारण जॉब करून मिळणार आहेत की नाही ते आपल्याला माहित आहे. बट जॉब करून जर तुम्ही आणि 4 कामं करत असाल तर नक्की ते सक्सेसफुल होऊ शकतं. एवढं पण खरंच आहे. असं नाही की नुसतं लाईक जॉब केला तर ते मिळत नाही, असं नाहीये. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या कामासोबत असेल तर ते नक्कीच सक्सेस होऊ शकतं. मग तो जॉब असू दे किंवा बिझनेस असू दे. तेच म्हणतो, थांबूया 10 सेकंद. तुम्ही पण थांबा, मी पण थांबतो. तुम्ही घेऊन या, जर पेपर पण घेऊन आलं नसेल तर खरंच सांगतो, आपण थांबूया. तो मी पण लिहितो मला काय करायचं, जेणेकरून मी पण उद्या असं नको व्हायला की मी नुसतं सांगतो आणि मी काय करत नाही. मी पण लिहायला पाहिजे तुमच्यासोबत. 10 सेकंद झाले की सांगा. झाली. हम्म? ठीक आहे, 10 सेकंद झाली आणि त्यावर फक्त आता लिहा आणि थोडस स्वतःसाठी वेळ द्या. नक्कीच एक चेंज दिसेल तुमचा, ह्याची गॅरंटी माझी आहे. फक्त तो जो वेळ तुम्ही आता जो देताय स्वतःसाठी तो चांगला असायला पाहिजे. तुम्ही त्याच्याबद्दल प्रामाणिक असायला पाहिजे. आपण दुसऱ्यांसाठी प्रामाणिक राहतो, स्वतःसाठी राहत नाही. ते स्वतःसाठी आता राहायला पाहिजे. आजसाठी एवढंच. थँक्यू.